प्रारूप मतदार यादीमधील आलेल्या आक्षेपांबाबत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। त्यावेळी त्यांनी मतदार यादीच्या पुढील कारवाईबाबत देखील सविस्तर सांगितलं आहे। खूप मोठा गोळाची काही नाही आहे। काही ठिकाणी ज्यावेळेला 11,18,118 एवढी मतदार असलेला या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा एरियामध्ये पहिल्या काही लोकांनी पूर्ण अभ्यास न करता त्यावेळेला त्यांना प्रायमा फेशियली असे वाटलं, परंतु ज्यावेळेला आलेला आक्षेपाचा जागेवर पडताळणी केल्या, जसं स्वतःहून मी काही भागामध्ये मी स्वतः पडताळणी केलेलं आहे। त्या ठिकाणी एक अख्खा यादी आलमगीर कॉलनीचा जे 6 मध्ये गेले होते ते 3 मध्ये राहायला पाहिजे, ते 3 मध्ये समाविष्ट केले आणि काही संजय नगर पूर्ण सातारा देवलाई मध्ये टाकलं। ते संजय नगरचे 2 भाग आहे, ते उत्तर आणि ते दक्षिण, आणि त्या ठिकाणी राजनगर, बंबाटनगर असे एरियाज आहे। ते सातारा देवलाईचा मतदारसंघच तेवढा मोठा आहे। तुम्ही जर 26वा प्रभाग जर पाहिला तो प्रभाग जालटा फाटाहून ते सातारा देवलाईपर्यंत जातो, आणि ते खालचा भाग आहे ते त्या ठिकाणी त्या एरियाचा उल्लेख नव्हतं आलं, म्हणून त्या ठिकाणी जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केल्या ते मतदार 26 मध्येच आहे, आणि ते काही 24 मध्येचा नाही आहे, तो 26 मध्येच आहे। आणि आपल्या अधिकारी दररोज सकाळून संध्याकाळ रात उशिरापर्यंत ते पडताळणी करतात। जरी आक्षेप घेण्याची तारीख उद्यापर्यंत असेल, आलेल्या आक्षेपाचं पॅरलली पडताळणी आपले लोक त्या ठिकाणी करतायत। आणि जसं कालची बातमी आहे, आजच्या बातमी रावरसपुराची। रावरसपुरा हा गाव जरी असेल, त्या गावाचे काही गट महानगरपालिकामध्ये समाविष्ट आहे, आणि जे रावरसपुरा गावाची जे काही गट ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी राहतात, जसा माजी सैनिक कॉलनी, त्या माजी सैनिक कॉलनीमध्ये जे रहिवासी आहे तो रहिवासी इथलंच आहे। माजी सैनिक कॉलनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये मोडतो। रावरसपुराची काही गट जे आहे ते ग्रामीण भागामध्ये येतं, आणि त्याचाही जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केली, आणि आता आम्ही दुसरे पडताळणी असे करतो की ते ग्रामीण मध्ये जिल्हा परिषदच्या यादीमध्ये पण आहे का, आपले यादीमध्ये पण आले का, दुबार आले का। एक तर असतो दुबार मतदार, म्हणजे त्याचा नावाचे जे आहे 2 एपिक कार्ड, म्हणजे आज मी जलश्री मध्ये राहतो, यापूर्वी मी गारगेड्यामध्ये राहायचं, तिकडेही मतदार यादीमध्ये नाव आहे, आणि इथंही एक 2 वेगळीचा कार्यवाही ही पण आपल्या चालू आहे, त्याला पडताळणी चालू आहे। आणि दुसरा आहे की एक मतदार ग्रामीण मध्ये पण आहे आणि शहरी मध्ये पण, म्हणजे मतदान कार्ड त्याच्याकडे एकच, नाव पण एकच, परंतु त्याला तिथंही समाविष्ट केलं, इथंही समाविष्ट केला, त्याचा पडताळणी त्यांना मतदारांना विचारणार, ज्या ठिकाणी तो राहतो ते त्या ठिकाणची त्या एरियाची मतदार म्हणून आपण गृहीत धरलं जाणार। रावरसपुराची तसं आहे। सातारा देवलाईची काही बातमी केली होती, काही कॅन्डिडेट्स प्रोबॅबल कॅन्डिडेट सांगतात जे आम्ही आक्षेप घेतो, तुम्ही समोर माणसाला नोटीस देऊ नका, असे होत नाही। जरी दुसऱ्यांनी एका मतदाराबद्दल आक्षेप जरी घेतला, त्या मतदारांना विचारपूस करून त्याला जागेवर जाऊन पडताळणी करून त्याच वेळा ते अंतिम निर्णय घेतला जातो। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।